इचलकरंजीतील गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा। LED टीव्ही, फ्रीज, मोबाईल, लॅपटॉप, मोबाईल ॲक्सेसरीज, वॉशिंग मशीन, होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण। एक वेळ अवश्य भेट द्या। संपर्क 96 23 26 22 07 आणि 92 73 73 53 53। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरामध्ये भाजपच्या व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आज महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर भारतीय जनता पार्टी कार्यालय, शिवतीर्थ चौक, महात्मा गांधी चौकामध्ये साखर पेढे वाटून व फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला। यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीची एखादी सत्ता आली याच अनुषंगाने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती। आज मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आझाद मैदान येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली। या शपथविधीला देशातील व 14 राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित झाले होते। तसेच राजकीय पक्षाचे विरोधी पक्षनेते उपस्थित होते। यावेळी या तिघांना शपथ देण्यात आली। आज इचलकरंजी शहरामध्ये भाजपच्या व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। तसेच अजित पवार यांनी 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। तसेच पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ लाडके भाऊ एकनाथ शिंदे यांनी घेतली। तसेच उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी लवकरच होणार आहे। मंत्रिमंडळ विस्तार होणार असून महायुतीला भक्कमपणे राज्यातील जनतेने कौल दिलाय। त्यामुळे पुढची 5 वर्षे महाराष्ट्र राज्याचा विकास होणार असा आत्मविश्वास महायुतीच्या व भाजपच्या कार्यकर्त्यांनी वर्तवला। यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच महायुतीच्या महिला पदाधिकारी यांनी महात्मा गांधी चौकात डीजेच्या तालावर ठेका धरला होता। तसेच फुगडीही घालण्यात आली। यावेळी भाजप शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले, महिला आघाडी अध्यक्षा अश्विनीताई कुबडगे, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष अशोक स्वामी, आशिष खंडेलवाल, रवींद्र घोरपडे, शेखर शहा, अनिस मालदार, राजेश राजपुते यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्याची निवडणूक गेल्या महिन्यात 23 तारखेला झाली। 23 तारखेला निकाल लागला आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं महायुतीच्या सरकारला भरघोस असं मतदान दिलं आणि त्या मतदानाच्या रूपात या ठिकाणी महायुती प्रचंड मतानं महाराष्ट्रात सत्तेत आली आणि त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस उर्फ सर्व महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ या ठिकाणी मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहे। ते होत असताना इचलकरंजी परिसरामध्ये, इचलकरंजी शहरामध्ये 5 गावं आणि 31 प्रभागामध्ये आज या ठिकाणी नियोजनबद्ध उत्साहाचा जो आनंद आहे तो या ठिकाणी नियोजनबद्ध करण्यात आला आणि त्याच्याच माध्यमातून पूर्ण इचलकरंजी शहरात आतषबाजी, फटाके, साखर वाटप, बुंदी वाटप या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात आली। आज आम्हा सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आनंद आहे, कारण गेली 2.5 वर्ष आणि त्याच्यानंतरचा काळ किंवा इथून पुढचा भारतीय जनता पार्टीचा जो काळ आहे तो या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं देवाभाऊ महाराष्ट्राला घेऊन जातील अशी आम्हाला आशा आहे। आणि देवाभाऊंच्या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहराच्या वतीने अध्यक्ष म्हणून मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि तमाम जनतेला या ठिकाणी इचलकरंजी शहर आणि विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेचा आभार या ठिकाणी मानतो, कारण त्यांनी भारतीय जनता पार्टीचं कमळ या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात फुलवलं। राहुल प्रकाश आवाडे हे प्रचंड मताधिकाने, निस्तरच प्रचंड नाही, कोल्हापूर जिल्ह्यात 1 नंबरनं राहुल प्रकाश आवाडे या ठिकाणी आमदार म्हणून नियुक्त झाले।
त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व इचलकरंजी शहरातील मतदार बंधू भगिनीचं मी या ठिकाणी आभार मानतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.